नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण अखेर खोटारड्या मनस्विनीचं सत्य सखीसमोर आलेलं असतं. मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघींमधला लपंडाव सखीने ओळखलेलं असतो. तरी ते अगदी हुबेहूब तेजस्विनीसारखी साडी, तसं बोलणं, तसं वाकून चालणं, सगळं काही अगदी तेजस्विनीसारखंच रूप आता सरकारांनी घेतलेलं असतं. आता मात्र खरी तेजस्विनी कोण हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण आता दोघींकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता तेजस्विनी म्हणू लागते, सखी बाळा, अगं मीच तुझी आई आहे. ही बाई खोटारडी, हिने माझं रूप धारण केलंय, माझ्यासारखी साडी घातली, माझ्यासारखं बोलते, माझ्यासारखं वागते, पण तुझी खरी आई मी आहे. त्यावर लगेच आता इकडनं मनस्विनी म्हणू लागते, नाही सखी, तुझी खरी आई मी आहे. या बाईने माझं सोंग घेतलंय. बघतेस ना तू कशी माझ्यासारखी बोलते. आता सखीला कुणाकडे बघावं, नेमकं खरं कोण खोटं कोण हे काहीच कळत नसतं. आणि आपला कान्हा मात्र तिकडे नसतो. सखीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. त्याच वेळेस आता गौतम काका म्हणू लागतात, सखी आता काय करायचंय. त्यावर लगेच आता तेजस्विनी म्हणू लागते, हे साईनाथ थांबव रे बाबा, या बाईचा खोटेपणा थांबव. आता बास, आता पुरे झालं. तेव्हा लगेच आता मनस्विनी म्हणू लागते, नाही नाही, इने चौथ्या फेरीत जिंकण्यासाठी हे सगळं केले सखी. आता सखीला कुणाची निवड करावी, नेमकं माझी खरी आई कोण हे काहीच कळत नसतं. त्याच वेळेस आता लगेच इकडे कान्हा येतो. कान्हाने मात्र आता मस्त प्रभू रामचंद्रांची पालखी आणलेली असते. आता मात्र सगळेजण या पालखीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता कान्हा म्हणू लागतो, काळजी करू नका, आज सत्याचा उलगडा होणार, सत्य समोर येणार आणि खोट्या मनस्विनीची लंका जळून खाक होणार. त्याच वेळेस आता लगेच दोघीही जणी कान्हाकडे बघू लागतात. तेव्हा कान्हा म्हणू लागतो, खरी तेजस्विनी कोण आहे हे आपण ओळखणारच आहोत. त्याआधी तुम्ही रामचंद्रांचं दर्शन घ्या. या रामप्रभूंजवळ या. दोघी जणी दर्शन घ्या. दोघी आता लगेच रामप्रभूंजवळ येतात आणि दर्शन घेऊ लागतात. त्याच वेळेस आता लगेच कान्हा दोघींच्याही तोंडावरती असा गुलाल फेकतो. आता मात्र खोटारड्या मनस्विनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आता आलेला असतो. कारण तिच्या डोळ्याला जी लेस लावलेली असते ना, आता तिच्या डोळ्यात तो गुलाल गेल्यामुळे ती आपला डोळा चोळू लागते. आता ती लेस खाली पडलेली असते. आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं. तेव्हा लगेच आता मनस्विनी जोरात ओरडते, युजलेस, तुला कळत नाही. त्याच वेळेस सरकारांचं हे रूप मात्र सगळ्यांसमोर उघड झालेलं असतं. खरी तेजस्विनी कोण हे सगळ्यांना कळालेलं असतं. तेव्हा लगेच आता कान्हा म्हणू लागतो, बघा बघा, शेवटी रामप्रभूंनीच आता खरेपणा सगळ्यांसमोर सिद्ध केलाय. त्याच वेळेस सखी येते आणि पटकन ती खाली पडलेली लेस उचलते. बास मनस्विनी मावशी, आता तुमच्या दोघीतला लपंडाव संपला. खरी तेजस्विनी कामत आणि माझी खरी आई कोण आहे हे मला कळालंय. मनस्विनी मावशी, आता मात्र सरकारांना गाठोडं बांधण्याची वेळ झालेली असते. आता सरकारांची हकलपट्टी कशी होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.